तब्बल 13 तासांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई गोवा महामार्ग पुन्हा एकदा चालू झालेला आहे। एका लेनवरची वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला यश आलेलं। मी माझ्या पाठीमागे जर बघितलं तर गेल्या 13 तासापासून जे प्रवासी अडकलेले होते ते आता परतीच्या प्रवासाला पुन्हा एकदा निघालेले आहेत। तब्बल 13 तास एकाच ठिकाणी अडकून पडलेल्या या प्रवाशांचा आता प्रवास मार्गी लागलेला आहे। जर बघितलं तर कशा प्रकारे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती, थांबली होती। मग त्याच्यामध्ये बसेस असतील, मोठमोठे ट्रान्सपोर्टच्या गाड्या असतील किंवा फॅमिली कार असतील, ह्या देखील ह्या 13 तासाच्या ट्रॅफिक मध्ये अडकले होते। जर तुम्ही माझ्या पाठीमागे जर बघितलं तर तुम्हाला क्लिअर दिसेल की कशा प्रकारे भूस्खलन झालं होतं आणि हा भूस्खलनाचा तोटा इथल्या प्रवाशांना झाला। प्रामुख्याने जर मुद्दा एक उपस्थित करायचा म्हटलं तर माझ्या पाठीमागे जे भूस्खलन जे तुम्ही बघताय तर कोकणामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जी वृक्षतोड होते, ही वृक्षतोड कारणीभूत असू शकते का, असा देखील सवाल आता इथे स्थानिक नागरिक उपस्थित करतात। गेल्या 13 तासापासूनची ही वाहतूक बंद झाली होती आणि ह्या 13 तासामध्ये अनेक प्रवासी अडकले होते। मात्र या प्रवाशांपर्यंत कुठलाही प्रशासकीय किंवा हायवेच्या अधिकाऱ्यांनी संपर्क केला नाही। ती देखील तीव्र नाराजी इथल्या प्रवाशांमध्ये आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की जर अशा घटना झाल्या तर या घटनांवरती ताबडतोब उपाययोजना करण्यासाठी सरकार असेल किंवा प्रशासन असेल नेमकी काय भूमिका घेणार हे तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन आदित्यसह मी शुभम, LS मराठीसाठी कशेडी।